हॉटेलमधल्या बिर्याणीला देखील मागे टाकेल इतकी भारी आणि परफेक्ट आपली आज मटण बिर्याणी झाली आहे। बिर्याणीमधलं मटण असं मऊ शिजतं ना तेव्हाच ती बिर्याणी खायला मजा येते। बघा तांदूळ किती परफेक्ट शिजलाय, मटण पण एकदम परफेक्ट शिजलं आहे। मटण परफेक्ट शिजण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही टिप्स दिल्या आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही सुद्धा अशी सेम मटण बिर्याणी घरी बनवू शकाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणीसाठी सर्वात आधी कांदा तळून घ्यायचा। त्यासाठी इथे मी 10 ते 12 मोठे कांदे हे पातळ चिरून घेतले आहेत। आता आपण हा कांदा तळून घ्यायचा। कांदा तळताना त्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही साखर घातली तरी चालेल किंवा तसा तळला तरी चालेल। कांदा ब्राऊन कलरवर तळून घ्यायचा, जास्त काळा करायचा नाही। ही बिर्याणी करत असताना आपण बाहेरचे कोणतेही विकतचे मसाले वापरणार नाहीये, आपण फक्त घरगुती मसाले वापरणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे आणि 1 किलो मटणाला 10 ते 12 कांदे चिरून घेतले आहेत आणि याच कांद्याचा मसाला आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत। कांदा तळत असताना अशाच ब्राऊन कलरवर तळायचा। तुम्ही बघू शकता ह्याला प्रॉपर ब्राऊन कलर आला आहे। आता आपण याला काढून घेऊ। आता आपला सगळा कांदा तळून झाला आहे। आता मटणाला मॅरिनेशन कसं करायचं हे बघूयात। इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याला आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, पुदिन्याची पेस्ट, लिंबाचा रस, दही, दह्यातलं पाणी मी काढून घेतलं आहे। एक 10 मिनिटं मी दही चाळणीत निथळण्यासाठी ठेवलं होतं। टोमॅटो, हे सगळे जिन्नस मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे आपल्याला 1 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी देखील चालेल किंवा बाहेर ठेवलं तरी देखील चालेल। बिर्याणी करत असताना मॅरिनेशन ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे, कारण मटण जर व्यवस्थित मॅरिनेट झालं आणि मुरलं तरच बिर्याणीला चव खूप भारी येते। आता यावर आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो घालूयात। थोडासा कांदा आपण गार्निशिंगसाठी ठेवू किंवा तुम्हाला बिर्याणीला थर लावायचे आहेत त्यासाठी देखील तुम्ही हा कांदा वापरू शकता। कोथिंबीर आपल्याला जास्त प्रमाणात घालायची आहे, कारण आपण कोथिंबीरीचं कोणतंही वाटण न करता कोथिंबीर आपण बारीक चिरूनच घालणार आहोत। आता पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित मटणाला लागला पाहिजे। बिर्याणीचं मटण घेताना शक्यतो हाडकाचे पीस घ्यावे, कारण त्यामुळे बिर्याणीला एक वेगळीच चव येते। फक्त मऊ पीस घेतले तर त्याचा बिर्याणीमध्ये गाळ होऊ शकतो। आता यावर आपण कांदा तळून जे तेल राहिलं होतं ते गरम तेल इथे एक पळीभर घालणार आहोत आणि हे आता 1 तासभर असंच ठेवणार आहोत। आता आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेऊयात। इथे मी पाऊण किलो बासमती तांदूळ धुवून अर्धा तास ठेवला आहे। धुवून ठेवल्याने तांदूळ जास्त फुलतो। तुम्ही कोणताही बासमती तांदूळ वापरू शकता। इथे मी इंडिया गेट तांदूळ वापरला आहे। हे खडे मसाले मी घेतले आहेत। आता गॅसवर पातेल्यात पाणी चांगलं उकळून घ्यायचं, त्यामध्ये खडे मसाले घालायचे, लिंबाच्या फोडी घालायच्या। लिंबाच्या फोडी घालणं हे ऑप्शनल आहे, पण लिंबाच्या फोडी घातल्यानंतर तांदूळ मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो। आता मीठ घालायचं। मीठ घालताना प्रमाणात घालायचं, कारण आपण मटणाला देखील मीठ वापरलं आहे। इथे मी आता पळीभर तेल घातलं आहे।
हे तेल मी कांदा तळून जे उरलं होतं तेच इथे वापरलं आहे. तांदूळ घालायचा. सगळा तांदूळ आपल्याला थोडा थोडा करून यामध्ये घालायचा आहे. तांदूळ घालून 1-2 सेकंद हे आता आपल्याला चांगलं हलवायचं आहे. आणि तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही. मध्ये मध्ये आपल्याला सारखं हे असं हलवत राहायचं आहे. आता बोटांनी तुटेल इतपतच तांदूळ शिजलाय असं एकदा चेक करायचं आणि गॅस बंद करायचा. आणि लगेच हा भात आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचा आहे. त्याच पातेल्यात आता मी 1 पळी तेल घातलं आहे. इथे तुम्ही तूप देखील वापरू शकता. 3-4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. 1-2 मिनटं मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर आता यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं मटण घालून घेऊ. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि 5 मिनटं हे चांगलं परतवून घ्यायचं. फुल गॅसवर आपल्याला हे चांगलं परतायचं आहे. एक 5 मिनटं चांगलं परतल्यानंतर हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. तुम्हाला जर फक्त साजूक तुपातली बिर्याणी करायची असेल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता. हे बघा, आपला तांदूळ आता इथे परफेक्ट शिजलाय. आता या भाताचा थर आपण बिर्याणीला देऊ. पातेलं घेताना नेहमी मोठं घ्या, कारण तांदूळ शिजल्यानंतर तो फुलतो आणि पातेलं जर लहान असेल तर भात मोकळा होण्याऐवजी तो गिजगा होतो. अशा व्यवस्थित व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे त्याच्या लेयर्स द्यायच्या. आता यावर आपण कलर घालून घेऊ. कलर घालणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. इथे मी येलो आणि ऑरेंज हे 2च कलर वापरले आहेत. आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. तवा शक्यतो वापरताना लोखंडाचा वापरा, त्यामुळे बिर्याणीला एकसारखा ताव लागतो. त्यावर आता आपण बिर्याणीचं पातेलं ठेवू. इथं मी दम लावण्यासाठी न्यूजपेपरचा वापर केला आहे. तुम्ही फॉईल पेपरचा किंवा कणकेचा देखील वापर करू शकता. आता यावर एक घट्ट बसणारं ताट झाकण म्हणून ठेवायचं आणि त्यावर जड वजन ठेवायचं. एकदा चेक करून बघायचं सगळीकडे की वाफ जात नाही आहे ना. आता 1 तास मीडियम गॅसवर बिर्याणी शिजण्यासाठी ठेवायची आहे. A few moments later. 1 तासानंतर आपल्याला झाकण लगेच न उघडता पुढचा 1 तास बिर्याणी मुरून द्यायची आहे, कारण आपण कच्च्या मटणाला दम दिला होता. जर थोडंफार जरी मटण कच्चं असेल तर ते गॅस बंद केल्यानंतर आतल्या वाफेवर शिजतं, त्यामुळे लगेच झाकण उघडायचं नाही. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती सुंदर झाली आहे. भाताचं प्रत्येक शीत हे मोकळं मोकळं झालेलं आहे आणि मटण देखील परफेक्ट शिजलं आहे. ही बिर्याणी कोशिंबीरसोबत किंवा रायत्यासोबत किंवा रश्श्यासोबत तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता. खायला एकदम भारी लागते. तुम्हीसुद्धा इथे सांगितलेल्या टिप्स वापरून ही मटण बिर्याणीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा.